तर जरांगे पाटलांना संविधानाची भाषा कळत नसेल तर मग आम्ही बांगड्या भरल्या नाही असा इशारा लक्ष्मण हाकेंनी दिलाय। तर जरांगेंच्या आंदोलनाला काही आमदारांनी 10 लाखांची मदत केल्याचा आरोप हाकेंनी केला। जर जरांगेला दुसरी कुठली भाषाच कळणार नसेल संविधानाची, मग आम्ही पण काय बांगड्या भरल्या का काय? ज्यावेळी लक्ष्मण हाकेचा प्रश्न जरांगे समोर आला त्यावेळी जरांगे म्हणाले की हा याला आम्ही विरोधक मानत नाही, आम्ही येवलावाल्यांना विरोध मानतो। त्यावेळी लक्ष्मण हाकेंनी 80% वेळा आम्ही सगळे एक आहोत हेच आम्ही महाराष्ट्राला सांगायचा प्रयत्न केलाय। कुणीतरी आंदोलन करते म्हणून त्याला काउंटर म्हणून आम्ही मुंबईला वगैरे जाण्याच्या आता सध्या तरी आम्ही कुठलीही घोषणा केलेली नाही, करणार नाही। पण महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संघर्ष यात्रा आम्ही या महाराष्ट्रामध्ये काढत आहोत आणि त्यामध्ये सर्व 18 पगड जाती ओबीसी विजयंती बांधव सामील झालेले असतील। एकापेक्षा मोठा आकडा आहे, तुम्ही संशोधन करावं। गावगाड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये ही चर्चा आहे। एका आमदाराची 10-10 लाख बोली आहे, आज तर तो कोट्यापर्यंत आकडा आहे। पण येतील ना, अरे प्रत्येक चौकामध्ये 100 बाय 25 फ्लेक्स, एक बॅनर, 5 नाही 10-10 हजाराचा एक बॅनर आहे। अरे आला कुठून पैसा? आमच्या गावगाड्यातल्या 50% लोकांनी काय टॅक्स भरला की नाही? आमच्या काही खिशातले पैसे तिथं आले की नाही?